आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तर त्यामध्ये आपण ज्वारी, गहू, तांदूळ या गोष्टींचा समावेश केलेला आहे। तर यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी या गोष्टींचा समावेश आहे। तर अशा व्हिटॅमिन युक्त असलेल्या धान्यापासून आपण एक मस्त रेसिपी बनवणार आहोत, तर ती म्हणजे व्हिटॅमिन खीर। नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। चला तर मग सुरू करू। तर इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारी, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी तांदूळ हे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 2 तास भिजत ठेवलेलं होतं। आता ह्यामधलं पाणी काढायचं आहे आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे भिजवलेले गहू, भिजवलेले तांदूळ, भिजवलेली ज्वारी हे बघा वाटून झालेले आहे। हे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहे। थोडंसं रवा ठेवायचं आहे आपल्याला। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक कढई ठेवायची आहे। आता या कढईमध्ये 4 चमचे तूप टाकून घेऊ। आता हे तूप थोडंसं गरम होऊ देऊ। आता इथे तूप गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे याच्यामध्ये टाकून घेऊ। गॅस बारीक करायचा आहे आणि याला आता परतून घेऊ। तर थोडंसं परतून घ्यायचं आहे, हलकंसं भाजून घ्यायचं। तर आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवत आहोत। याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। आता याचा हलकासा कलर सुद्धा बदललेला आहे। आता ह्याच्यामध्ये हे बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्याला हलवून घेऊ। आता आपल्याला हे पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। यामधलं पाणी सगळं आटू द्यायचं आहे। याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर याच्या गाठी होऊ शकतात, खाली चिकटू शकतं। त्याच्यामुळे याला सतत हलवत राहायचं आहे। तर बघा पाणी याच्यामधलं सगळं आटलेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे मिक्स करून घेऊ। गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत, सतत त्याला ढवळत राहायचं आहे। आता हे चांगलं हलवून मिक्स करायचं आहे दुधामध्ये। इथे थोडंसं गाठी झाल्यासारखं वाटतात, पण हे हलवून चांगलं फोडून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे गाठी फुटलेल्या आहेत। याला मध्यम गॅस करून थोडं शिजवत राहायचं आहे। आता याच्यामध्ये हे 1 मोठी वाटी साखर आहे, याच्यामध्ये टाकून घेऊ। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता हे हलवून घ्यायचं आहे। आता ह्याला शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि आता हे मिक्स करून घेऊ। ह्याला हलवतच राहायचं आहे, नाहीतर हे खाली चिकटू शकतं। त्याच्यामुळे चिकटल्यावर ह्याचा स्वाद छान लागणार नाही। त्याच्यामुळे हे काळजी घ्यायची की हे खाली चिकटणार नाही, करपणार नाही। आता हे शिजवून आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। तर इथे बघा खिरीला घट्टपण आलेला आहे। हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे तो बघू शकता, हे बघा खीर आता अशी घट्टसर झालेली आहे। आता इथे आपली व्हिटॅमिन खीर शिजवून तयार आहे। आता आपण गॅस बंद करून याला वाटीमध्ये काढून घेऊ। तर आपली इथे खीर एका वाटीमध्ये काढून झाली आहे। आता त्याच्यावर एक काजू बदामाचे तुकडे टाकून घेऊ
तर इथे आपले विटॅमिन खीर बनवून तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे ही खीर नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.